नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. जर तुम्ही आणखी विस्तृत आणि आकर्षक केशरचना शोधत असाल, तर 5, 7 आणि 8 इंटरलॉक केलेले बन्स हा एक उत्तम पर्याय आहे. या शैलींना कुशल अंमलबजावणी आणि काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 5 इंटरलॉक बन्सची प्रक्रिया करणे, 7 इंटरलॉक बन्सची प्रक्रिया करणे आणि 8 इंटरलॉक बन्सची प्रक्रिया करणे. आता 5 इंटरलॉक्स बन्स बनवण्याची प्रक्रिया पाहूया. यामध्ये पुढील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा, पायरी 2 पोनीटेल बनवा, पायरी 3 केसांना 5 भागात विभाजित करा, पायरी 4 केस रोल करा आणि 5 इंटरलॉक करा, पायरी 5 केशरचना सेट करा. आता या चरणांचे तपशील पाहू. सुरू करण्यासाठी केस स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा. हे स्टाईलसाठी एक भक्कम आधार देते. केस गुंता नसलेले आहेत याची खात्री करण्यासाठी केसांना कंगवा करून सुरुवात करा. डोक्याच्या क्राउन भागात सर्व केस गोळा करा आणि उंच पोनीटेल तयार करण्यासाठी हेअर बँडने सुरक्षित करा. पोनीटेलला 5 भागांमध्ये विभाजित करा. 2 सैल राहतील. फक्त 3 स्ट्रँड पिन करा. एक स्ट्रँड वरच्या बाजूला असेल आणि दुसरा डावीकडे असेल आणि शेवटचा खाली असेल. 2 सैल स्ट्रँडपैकी एक वरच्या आणि खालच्या स्ट्रँडमध्ये असेल आणि दुसरा वरच्या आणि डाव्या स्ट्रँडमध्ये असेल. पहिला स्ट्रँड घ्या आणि त्यास मागच्या बाजूला कंगवा करा. ते विरुद्ध दिशेने फिरवा आणि पोनीटेलच्या मध्यभागी पिन करा. येथे एक उत्तम सराव आहे. गुंडाळलेल्या केसांना अतिरिक्त आधार देण्यासाठी हेअर स्प्रेचा हलका थर लावा. प्रत्येक बाजूला पहिल्या रोलवर 2 सैल स्ट्रँड पिन करा. डाऊन स्ट्रँडसह प्रक्रिया पुन्हा करा. मागच्या बाजूला कंगवा करा आणि आपल्या बोटांनी दुसऱ्या रोलच्या बाजूला रोल करा आणि पिन करा. आता तुमच्याकडे 2 रोल आहेत. आता पुन्हा डावा स्ट्रँड घ्या आणि मधोमध असलेल्या 2 रोलवर गुंडाळा. यू पिन वापरून पिन करा. आता डावीकडील सैल स्ट्रँड घ्या, त्यास परत कंगवा करा, त्यास गुंडाळा आणि दुसऱ्या रोलजवळ डाव्या बाजूला पिन करा. उरलेल्या स्ट्रँडला हीच प्रक्रिया पुन्हा करा. पॉलिश आणि सुरक्षित स्टाईल सुनिश्चित करण्यासाठी हेअर स्टाईल जागी सेट करण्यासाठी हेअर स्प्रेचा हलका वापर करा. तुमच्या 5 इंटरलॉक केलेल्या बनचे स्वरूप वाढवण्यासाठी आणि वैयक्तिक स्पर्श जोडण्यासाठी तुम्ही सजावटीच्या हेअर पिनसह ॲक्सेसराईज करू शकता. बस एवढेच. आपण 5 इंटरलॉक बंद केले आहे. सरावाने सर्व काही सुरळीत होईल. आता 7 इंटरलॉक्ड बन हेअरस्टाईलची प्रक्रिया पाहू. यामध्ये पुढील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा, पायरी 2 पोनीटेल बनवा, पायरी 3 पोनीटेलला 7 विभागांमध्ये विभाजित करा, पायरी 4 केस रोल करा आणि 7 इंटरलॉक करा, पायरी 5 केशरचना सेट करा. आता आपण प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. स्वच्छ आणि कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना हळूवारपणे विंचरण्यासाठी रुंद दात असलेला कंगवा वापरा. गुंता राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी ही पायरी महत्वाची आहे. सर्व केस एकत्र करा आणि पोनीटेल बनवा. पोनीटेलला रबर बँडने सुरक्षित करा. केसांचे 7 भाग करा. आपण 5 इंटरलॉकसाठी वापरले त्याच तंत्राचा वापर करा. 3 स्ट्रँड पिन करा आणि 4 स्ट्रँड सैल सोडा. आपण एक स्ट्रँड शीर्षस्थानी, दुसरा तळाशी आणि शेवटचा डावीकडे पिन करू. 4 स्ट्रँड असतील, एक वरच्या आणि डाव्या बाजूला, एक डाव्या आणि खालच्या दरम्यान आणि 2 वरच्या आणि खालच्या दरम्यान. आता वरचा भाग घ्या, परत कंगवा करा आणि आपल्या बोटांनी तो रोल करा. रोल पोनीटेलच्या मध्यभागी खाली पडेल. हेअर पिन वापरून रोल सुरक्षित करा. येथे एक उत्तम सराव आहे. गुंडाळलेल्या केसांना जास्तीचा आधार देण्यासाठी हेअर स्प्रे लावा. पोनीटेलच्या तळाशी रोलिंग प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. प्रथम उलटी कंघी करा, पोनीटेलच्या मध्यभागी पोहोचत शीर्षस्थान गुंडाळा आणि नंतर
त्यास पिन करा. आता तिसऱ्या स्ट्रँडसह असेच करा, परंतु यावेळी ते पोनीटेलच्या मध्यभागी उजव्या बाजूला जाईल. डोक्यावर वरच्या बाजूला डावीकडे पहिला सैल स्ट्रँड घ्या. तो पहिल्या रोलवर पिन करा. नंतर तो रोल करा आणि तिसऱ्या रोलच्या मध्यभागी असलेल्या बाजूला पिन करा. आता तळाशी असलेल्या पुढील लूज स्ट्रँडसाठी असेच करा. दुसऱ्या रोलमध्ये पिन करून सुरुवात करा. परत कंगवा करा, गुंडाळा आणि तिसऱ्या रोलच्या मध्यभागी पिन करा. उजव्या बाजूसाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा. हेअर स्प्रे सर्व केसांवर भरपूर लावा. हे केशरचना सेट करण्यात मदत करेल आणि कोणत्याही फ्लायवेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. आपण हेअरस्टाईलचे स्वरूप सुधारण्यासाठी ॲक्सेसरीज वापरू शकता. बस एवढेच. या सोप्या चरणांचे अनुसरण करून तुम्ही 7 इंटरलॉक केशरचना तयार करू शकता. आता 8 इंटरलॉकची प्रक्रिया पाहू. यामध्ये पुढील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा, पायरी 2 पोनीटेल बनवा, पायरी 3 पोनीटेल 8 विभागांमध्ये विभाजित करा, पायरी 4 केस रोल करा आणि 8 इंटरलॉक बनवा, पायरी 5 केशरचना सेट करा. आता आपण प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. सुरू करण्यासाठी केस स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा. कोणत्याही गाठी दूर करण्यासाठी केसांना कंगवा करा. पोनीटेल बनवा. पोनीटेल 8 विभागांमध्ये विभाजित करा. फक्त 4 मुख्य विभाग पिन केले जातील आणि इतर सैल राहतील. पहिला भाग घ्या. पोनीटेलच्या मध्यभागी पोहोचेपर्यंत तो खाली गुंडाळा. मग पिनअप करा. येथे एक उत्तम सराव आहे. केसांना जागी ठेवण्यासाठी हेअर स्प्रेचा हलका थर लावा. याच प्रक्रियेला दुसऱ्या भागाबरोबर खालच्या बाजूला पुन्हा करा, परंतु याला वरच्या बाजूला फिरवा. डावा रोल घ्या आणि पहिल्या 2 रोलवर पिन करा. उजवीकडचा एक रोल घ्या आणि क्रॉस बनवून दुसऱ्या बाजूला पिन करून तेच करा. आता खालचा डाव्या बाजूचा भाग घ्या आणि तो दुसऱ्या रोलजवळ पिन करा. उलट दिशेने रोल करा आणि पिनअप करा. वरचा डाव्या बाजूचा विभाग घ्या आणि पहिल्या रोलजवळ पिन करा. उलट दिशेने रोल करा आणि पिनअप करा. दुसऱ्या बाजूला सुद्धा हीच प्रक्रिया करा. हेअरस्टाईल योग्य जागी ठेवण्यासाठी हेअर स्प्रे लावा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही इंटरलॉक बनला ॲक्सेसराईज करू शकता. या तपशीलवार चरणांचे अनुसरण करून आपण एक सुंदर 8 इंटरलॉक बन हेअरस्टाईल तयार करू शकता. हे आम्हाला सूत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही शिकला आहात की 5 इंटरलॉक बन्सवर प्रक्रिया करा, 7 इंटरलॉक बन्सवर प्रक्रिया करा आणि प्रक्रिया 8 इंटरलॉक केलेले बन. बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.